3 डिसेंबर 2016 ला प्रक्षेपित झालेल्या काहेदिया परदेशच्या एपिसोडमध्ये गौरी सकाळी ज्यावेळी अंगणातील देव्हाऱ्यात पसायदान म्हणायला सुरुवात करते त्यावेळी तिच्या आवाजावर आणि पूजा अर्चेवर घरातील सर्वच आनंदी होतात। आजी आणि शिव तिचा आवाज ऐकून घराच्या बाहेर येतात आणि आजी तिचं कौतुक करू लागते। त्यानंतर गौरी आजीची माफी मागून सांगते की शिव मुंबईला गेलाय कारण त्याला आजीने तिथे बोलवून घेतलंय आणि जर तो तिथे गेला नसता तर माझ्या आई वडिलांची मेहनतीची कमाई वाया गेली असती। शिवच्या आजीला काही प्रमाणात गौरीचं बोलणं पटतं, मात्र शिवची आई तिथे येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते कारण तिला गौरीचं कौतुक अजिबात खपत नसतं। शिव आपल्या वडिलांची माफी मागून सांगतो की मुंबईला जर का मी गेलो नसतो तर कदाचित गौरीच्या आई वडिलांवर बेघर व्हायची पाळी आली असती आणि म्हणून मला तुम्हाला खोटं सांगावं लागलं, मात्र हे मी मुद्दाम नाही केलं। त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं तितक्यात गौरीच्या वडिलांचा त्यांना कॉल येतो आणि ते शिवचे तोंड भरून कौतुक करतात। ज्यावेळी शिवचे काका घरी येतात त्यावेळी ते गौरीला घरामध्ये का घेतलं नाही असा संतप्त सवाल आपल्या आईला विचारतात। त्यावेळी त्यांची आई घडलेला प्रकार सांगते, त्यावरून दोघांमध्ये वाद होतो। शिवच्या आईला नेमकं हेच अपेक्षित असतं, त्यामुळे ती मनोमन खुश असते। शिवला ही बाब पटत नाही, त्यामुळे तो गौरीला सांगतो की आपण ताबडतोब हे घर सोडून निघून जाऊया कारण इथे आपला अजिबात सन्मान केला जात नाहीये। मात्र गौरी त्याला स्पष्ट सांगते की मी इथून कुठेच जाणार नाही। शिव आणि गौरीमध्ये वितुष्ट आणण्याचं शिवच्या आईने ठरवलंय आणि यासाठी तिने अनेक मार्ग अवलंबलेत। तिचं हे षडयंत्र सफल होईल की शिवचे काका आणि शिव हे हाणून पाडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। त्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी मधुरा वेलणकर। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।